ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन इब्री लोकासपत्र ह्याचा 13वा अध्याय 20 आणि 21 ही वचने. इब्री लोकासपत्र अध्याय 13, 20 आणि 21 ही वचने. आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढराचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. ह्या वाचलेल्या वचनाद्वारे देवबाप आम्हाला आशीर्वाद देऊ. प्रभू येशू ख्रिस्तामधील माझ्या सर्व प्रियजनास सप्रेम सलाम. आज सकाळी आपण इब्रिकरास पत्र याचा 13वा अध्याय 20 आणि 21 या वचनावर मनन करूया. प्रियांनो, ही वचने आशीर्वादाची वचनं आहेत. ती अतिशय सुंदर आहेत आणि आपल्या ख्रिस्त जीवनाचा गाभा आपल्याला या वचनांमध्ये पाहावयास मिळतो. आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा या जगात येण्याचा मुख्य उद्देश मत्तई 20:28 मध्ये स्पष्ट केलेला आहे. तो हा आहे की प्रभू येशू ख्रिस्त पुष्कळांच्या खंडनेसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. म्हणजेच हा प्रभू येशू आमच्याकरता मरण पावला. परंतु वचन 20 मध्ये सांगितलेले आहे की शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने आपला प्रभू येशू ख्रिस्त याला मेलेल्यातून परत आणले, म्हणजेच जिवंत केले. त्यालाच मेंढरांचा महान मेंढपाळ म्हटलेला आहे. तोच उत्तम मेंढपाळ आहे. परंतु प्रश्न हा आहे की काय आपण त्याची मेंढरे झालो आहोत काय? आणि जर झाले असू तर आपण त्याची वाणी ऐकू
त्याला अनुसरू आणि त्याच्या आज्ञा पाळू. तो आपले संरक्षण करणारा मेंढपाळ आहे, पुरवठा करणारा आहे, आपल्याला आपल्या शत्रूंपासून सांभाळणारा आहे. होय, त्याच्या मनात आपल्याविषयी चांगल्या संकल्पना आहेत की त्याच्या दृष्टीने त्याला जे आवडते ते तो येशू ख्रिस्ताद्वारे आणि त्याच्या इच्छेने वागण्यास तो आपल्याला प्रत्येक चांगल्या कामास सिद्ध करतो. यासाठी की आम्ही याद्वारे परमेश्वराला संतुष्ट करावे आणि त्यालाच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव मिळावे. प्रियांनो, आपल्या मेंढपाळाला आवडते ते आपण करत आहोत काय? आणि आपल्या मेंढपाळाची काय इच्छा आहे हे आपण समजून घेत आहोत काय? कारण आपले तारण यासाठी झालेले आहे की आपण चांगल्या कामात तत्पर असावे. त्यासाठी त्याने आपल्याला शुद्ध करून ठेवलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही आभारी आहोत कारण तू जो शांतीचा देव आहेस आणि तू सर्व काळच्या कराराच्या रक्ताने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून परत आणले. तो आमचा महान मेंढपाळ आहे. त्यालाच आता आणि युगानुयुग गौरव असो. आमेन. गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी, येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.